ही कथा आहे महात्मा गांधीजींची. महात्मा गांधीजींनी हिंदुस्थानात पहिली मोठी चळवळ बिहार प्रांतात चंपारण्यात केली. तेथे चहाचे मळे होते. ते सर्व गोऱ्या इंग्रजांच्या हातात होते. त्या गोऱ्या इंग्रज लोकांना इंग्रज सरकारची मदत मिळत असे. त्यामुळे इंग्रज मळेवाले शेतकऱ्यांचा छळ करीत. इंग्रज लोकांविरुद्ध सत्याग्रह करण्यात आला. त्यात लाठीमार झाला. लाठीचा मार लागून एका तरुण शेतकऱ्याचे डोके फुटले व तो मरण पावला. त्या मृत शेतकऱ्याची म्हातारी आई गांधीजींकडे रडत रडत आली आणि म्हणाली, मला तेवढाच होता मुलगा, त्याला जिवंत करून द्या आता. हे ऐकून गांधीजी गहिवरले आणि म्हणाले, आई, माझी कुठे एवढी शक्ती त्याला जिवंत करण्याची. आई, मी तुम्हाला दुसरा मुलगा देतो. आणि त्यांनी आपले डोके त्या म्हातारीच्या पायावर ठेवले आणि ते म्हणाले, या लढ्यात गांधी मेला, तुमचा मुलगा जिवंत आहे, तोच मुलगा जिवंत आहे. या मातेला अश्रू आवरेनात. इतकी ती रडली आणि म्हणाली, उठ बाबा, तुला 100 वर्ष आयुष्य आहे. तात्पर्य, जो दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होतो तोच खरा माणूस.